आम्ही पहिल्या 3 धाम केले होते आणि यमुनोत्री राहिलं होतं आमचं. आणि यमुनोत्रीला जाण्यासाठी आम्ही तिकडे निघालो. 3 धाम झाले, आम्ही सगळे खुशीत होतो. म्हटलं चला आता आपलं झाली यात्रा. यमुनोत्री काय सहजगत्या पार पडेल. आणि नेमकं तिकडे आपल्या मनात तो कुठेतरी सूक्ष्म रूपामध्ये जरी अहंकार आला तरी महाराज चोपून काढतात. तो अनुभव तिकडे आला. पुढे सगळं बंद आणि बंदच होतं ते. आम्हाला कोणीतरी सांगितलं की चालू करतायत म्हणून आम्ही तिकडे आलो. पाहिलं तर पुढलं सगळं रस्ते बंद होते. रात्री एके ठिकाणी धुळीच्या साम्राज्य असलेल्या एका हॉटेलमध्ये उतरलो. तिथून सकाळी जेमतेम त्यांनी सोडलं. पुढे जाऊन पाहिलं तर 100-150 गाड्या एका पाठोपाठ लागलेल्या आणि पुढले रस्ते पूर्ण ब्लॉक होते. पुढे जाण्याचा रस्ताच नाही आहे. आणि ते म्हणाले नाही 1 महीने से ऐसा ही कंडिशन है, इधर क्या अभी आप वापस जाओ सब लोग. आणि पण म्हटलं आपल्याला आता यमुनोत्रीचं दर्शन घेऊनच जायचं आहे. आणि मी म्हटलं नाही कुछ भी हो जाए हमको जाना है. मग तिकडे त्या पोलिसांना विचारलं. दरी होती आणि दरीच्या पलीकडे दुसरा डोंगर आणि त्या डोंगरावर काही घरं दिसत होती. म्हटलं उधर से कोई रास्ता, बोला उधर का भी एक लकड़ी पुल है वो भी टूटा है और अंदर से कैसे जाओगे आप लोग. बोला मैं कोशिश करते आहे. आणि दरीत आम्ही उतरून गेलो. आणि दरीत उतरून पुन्हा नेसत्या वस्त्रानिशी थोडेफार पैसे होते. आम्ही 3 जण होतो आणि खाली उतरलो आणि पुन्हा दुसऱ्या रस्त्याने आम्ही वरती चढलो. वरती तिकडे चहाच्या टपरीवर काही माणसं गावातली बसली होती. त्यांना विचारलं बोला हो तो लकडी पूल आहे वो भी टूटा है. तर आम्ही त्या पुलापाशी पाहिलं. जवळजवळ 20 फूट अंतर, फक्त एक दोरखंड होता, बाकी सगळा पूल तुटलेला होता. याच्या पलीकडे गेल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नव्हतं. म्हटलं काय करायचं आणि विचारत होतो तेवढ्यात 3 जण आले. बोला क्या इरादा क्या है उधर जाने का है. बोलो हाँ जाने का तो है. मग त्याने बोला चलो हम लोग छोड़ देते. त्याने मानवी साखळी करून संपूर्ण रॉक होता असा आणि वरून पाणी पडतंय. पाणी म्हणे खाली प्रचंड खोल दरी, तुमचा हात सुटला हे झालं तर तुम्ही दरीमध्ये. अशा ह्याच्यामध्ये कसरत करत आम्हाला त्यांनी त्या बाजूला नेऊन सोडलं. दुसऱ्या बाजूला पोचल्यानंतर आमच्यापैकी एकाने त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला. बोला हम पैसा नाही गेले ते. आणि नंतर मग दुसरा एक जण आणखीन होता. त्यांना म्हटलं इनको आगे तक छोड़ के आओ. दुसरा एक पूल होता, छोटासा पूल होता, तो त्यांनी आम्हाला पार करून दिला. तिकडेही निसर्गरम्य वातावरण होतं, वरून धबधबे पडत आहेत आणि ह्याच्यामध्ये आनंद घेत आम्ही त्या बाजूला उतरलो. आणि नंतर त्यांनी पुढे सांगितलं इथून आगे जाओगे तो आपको व्हेकल मिलेगा. मग त्याला सहज म्हणून कुतूहलाने विचारलं आम्ही आपका नाम क्या है. तो बोला मेरा नाम प्रमोद है. आणि आम्ही जानकी चट्टीला जाऊन पोचलो. जानकी चट्टीला पोचलो आणि म्हटलं हे दर्शन घेऊन आपल्याला लगेच यायचं आहे. माझ्याबरोबरचे 2 जण घोड्यावर गेले. मी चालतच नेहमी जातो म्हणून मी चालत गेलो. यमुनोत्री मैयाचं दर्शन घेतलं. वरती शुकशुकाट, कोणाचाही पत्ता नाही, निवांत दर्शन झालं. पण पाऊस पडत होता, प्रचंड थंडी, संपूर्ण भिजलेलो, नेसत्या वस्त्रानेशी आलेलो. खाली उतरलो त्यावेळेपर्यंत जीप बंद झालेल्या. तिथून पुढे जाण्याचा मार्ग बंद. मग तिथे राहणं अपरिहार्य होतं आणि आमची गाडी तर मध्येच त्या बाजूला होती. आता काय करावं समजत नव्हतं. म्हटलं आता निदान ॲटलिस्ट हॉटेल बघू. सगळे हॉटेल सर्व बंद होते, कारण माणसंच येत नाही तर हॉटेल उघडे ठेवून काय करणार. एक हॉटेल उघडं, त्याच्यामध्ये सगळं धुळीचं साम्राज्य. त्याला रिक्वेस्ट केली तर मला हम साफसफाई करके देत आहे. पण म्हटलं आता आंघोळ करायला पाहिजे, कपडे बदलले पाहिजे. कपडेही नाही, टॉवेल नाही, काही नाही. मग पाहिलं तर एक दुकानाचे फळकुटं इथून उजेड बाहेर पडत होता. पाहिलं तर त्यांना आवाज दिला. त्याने उघडलं आणि ते कपड्याचंच दुकान होतं. त्याच्यामध्ये टॉवेल आणि आवश्यक कपडे घेतले. पण ते विदूषकासारखे कपडे होते. कोणाचा लाल रंगाचं कधी आयुष्यात न घातलेलं असे जर्सी होती. सगळं विचित्र काम होतं. पण त्या ह्याच्यात पर्याय नव्हता. त्या ह्याच्यात आम्ही ते सर्व हे केला आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर निघालो आणि मग पुन्हा जीपनी त्या ठिकाणी आलो आणि मग परतीचा प्रवास करून आम्ही यात्रा पूर्ण केली. अरे वा, छान. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.